तुपकर आहेत। दादा, एबीपी माझ्याकडनं आपल्याला शुभेच्छा। काय म्हणाला, आज मतमोजणी आहे, अवघ्या काही तासांवर बुलढाण्याच्या खासदाराचा फैसला होणार आहे। नाही, आजचा दिवस हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या आयुष्यातला अतिशय निर्णायक दिवस आहे। कारण 22 वर्ष जो लोकांसाठी संघर्ष केला, पोलिसांचा मार खाल्ला, लाठ्याकाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला, माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून या चळवळीसाठी योगदान दिलं। त्या चळवळीसाठी आज एक सुवर्णाक्षरामध्ये हा दिवस लिहिला जाईल असा हा आजचा दिवस आहे। देशात नेमकं काय घडणार, 18व्या लोकसभेचं चित्र कसं असणार थोडक्यात? आणि देशात काय घडणार आहे, आता सगळेच आपापले दावे करतायत, पण मला असं वाटतं की सगळ्या ठिकाणी टफ फाईट झालेल्या आहेत, चुरशीच्या लढती झालेल्या आहेत। त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातलं गणित हे वेगळं वेगळं असेल। आज जरी कोणी काही म्हणत असलं की एकतर्फी आमचं सरकार येणार आहे, तरी मला असं वाटत नाही की एकतर्फी सरकार येईल, कारण सगळ्या ठिकाणी टफ फाईट त्या ठिकाणी झालेल्या आहेत। आपल्यासोबत शर्वरीताई तुपकर सुद्धा आहेत। ताई, काय म्हणाल, आज परीक्षेचा निकाल आहे, भाऊंना कसं यश मिळेल? सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद त्यांच्या सोबत आहे आणि ज्याच्यासोबत जनता असते त्याचा विजय असतो। त्याच्यामुळे आम्हाला अशी आशा आहे की भाऊंचाच विजय होईल। आपल्यासोबत तुपकरांचे वडील देखील आहेत। काय म्हणाल काका, आज रविकांत दादांच्या परीक्षेचा निकाल आहे? आज निकाल चांगला लागेल अशी माझी गजानन महाराजाला इच्छा आहे, असे माझे त्यांना आशीर्वाद आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। आणि आता येऊया माढ्याकडे। माढ्याचा खासदार मीच होणार असं म्हणतात रणजितसिंह निंबाळकर।